मुंबई विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने 28 लाख रुपयांच्या नवीन नोटा एका प्रवाशाकडून जप्त केल्या आहेत। ही व्यक्ती या नोटा जीन्स पॅन्टमध्ये लपवून नेत होती। त्याआधी त्याची तपासणी केली असता एअर इंटेलिजन्स युनिटला या प्रवाशाकडे 28 लाख नवीन 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत, ज्यामुळे आता नवीन नोटा छुप्या मार्गाने आखाती देशात पोहोचवल्या जात आहेत हे देखील समोर आलंय। नवीन नोटांची केली जाते तस्करी। मुंबई विमानतळावर सापडले 28 लाख रुपये। एका प्रवाशाच्या जीन्स पॅन्टमध्ये सापडले 28 लाख। सर्व नोटा 2000 रुपयांच्या। केंद्र सरकारनं 500,000च्या नोटा बंद केल्यानं अनेक गुन्हेगारांचं धाबदान आणलंय, ज्यामुळे आता नवीन शक्कल लढून गुन्हेगार नवीन नोटा मिळवण्याचा प्रयत्न करतायत। असाच एक प्रकार समोर आलाय मुंबईत विमानतळावर। एक प्रवासी तब्बल 28 लाख रुपयांच्या नवीन 2000 रुपयांच्या नोटा लपवून परदेशात नेत होता। त्याआधीच एअर इंटेलिजन्स युनिटनं त्या तरुणाला अटक केली आहे। नाव अशरफ वितील, वय 28 वर्ष, पासपोर्ट नंबर P2196,895, प्रवासाचं ठिकाण दुबई। अशरफकडे सापडले 28 लाख रुपये। जीन्स पॅन्टमध्ये लपवले होते 28 लाख। अशरफनं पोलिसांना संशय येऊ नये आणि त्याची तस्करी पकडली जाऊ नये याकरिता लगेजमध्ये कुकर, इतर खाण्याचं सामान, टिश्यू पेपर आणि प्लास्टिकची खेळणी ठेवली होती। या वस्तूंच्या खाली त्यानं जीन्स पॅन्ट ठेवली होती। बॅगेज स्कॅनरमध्ये इतर वस्तूंमुळे जीन्समध्ये दडवलेल्या 2000 रुपयांच्या नोटा स्कॅनरमध्ये दिसून आल्या नसत्या असा त्याचा कयास होता। अशरफ हा दुबईला प्रवास करणारा होता, त्यामुळे या 28 लाख रुपयांच्या नवीन नोटांची तस्करी तो अंडरवर्ल्डसाठी करत होता की त्याचा इतर काही उद्देश होता याचा तपास आता एअर इंटेलिजन्स युनिट करतंय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।